दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनोत्रयोदशी। ह्या दिवशी धन्वंतरी यांचा जन्म झाला। धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जातात। ह्या सणामागची गोष्ट अशी आहे की देव व दानव यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता, पण हे युद्ध नाही तर हा शोध होता। समुद्र मंथन सुरू झाले होते। वासुकी नागाला दोरीसारखे मंदार पर्वतावर बांधले व दोन्ही बाजूनी देव व दानव त्याला खेचत होते। समुद्र उसळत होता व आकाशात विजा चमकत होत्या। एका मागोमाग एक समुद्रातून वेगवेगळे अमूल्य रत्न बाहेर येऊ लागले। कामधेनू गाय, ऐरावत हत्ती, लक्ष्मी देवी व एक दिव्य रूप प्रकट झाले, ते म्हणजे धन्वंतरी। त्यांच्या हातात एक सोन्याचा कलश होता, त्यात अमृत भरलेलं होतं, अमरत्व देणारं एक अमूल्य औषध। त्यांनी सर्वांना शांतपणे सांगितले की ते सर्वांचं दीर्घ आयुष्य व आरोग्य घेऊन आलेले आहेत। तो दिवस कार्तिक महिन्यामधल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीचा दिवस होता, म्हणूनच हा दिवस धनोत्रयोदशी म्हणून ओळखला जातो।